मागासवर्गीयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष. ब्लॅक पॅन्थरचा आंदोलनाचा इशारा. चंदगड तालुक्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी. डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या चंदगड तालुक्यात स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटूनही शासनाच्या मूलभूत सुविधा आणि विकास योजनांचा लाभ अनेक भागांपर्यंत पोहोचलेला नसल्याचा आरोप करत ब्लॅक पॅन्थर पक्षाने प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले. निवेदनात तालुक्यातील मागासवर्गीय समाजाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची सुविधा नसून काही ठिकाणी 2 किलोमीटर अंतरावरील डोंगरदऱ्यांत अंत्यसंस्कार करावे लागतात. काही स्मशानभूमींना जाण्यासाठी रस्तेही नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच मागासवर्गीयांच्या विकासासाठी असलेला 15% निधी काही गावांमध्ये योग्य प्रकारे खर्च होत नसल्याचा आरोप करण्यात आला. पीएमईजीपी, सीएमईजीपी आणि महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनांतून मंजूर झालेल्या प्रकरणांनाही राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. विविध स्तरांवर वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. मागासवर्गीय समाजाचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ब्लॅक पॅन्थर पक्षाने दिला. यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी संघाचे चेअरमन सुभाष देसाई, चंदगड तालुका अध्यक्ष प्राध्यापक कांबळे, चंदगड तालुका निरीक्षक विष्णू कांबळे, तालुका सचिव सुधाकर कांबळे, युवा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, वैजनाथ कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड.